8th स्टँडर्ड पाठ क्रमांक 16 थोर समाजसेवक अण्णा हजारे यांच्या पाठाखालील प्रश्न उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. अण्णांचा जन्म केव्हा व कुठे झाला? अण्णांचा जन्म 15 जून 1937 साली भिंगार या अहमदनगरातील एका छोट्या गावात झाला. 2. अण्णांना कोणकोणते पुरस्कार देण्यात आले? भारत सरकारने त्यांच्या समाजसेवेसाठी 1950 साली पद्मश्री व इसवी सन 1992 साली पद्मभूषण हा पुरस्कार त्यांना दिला. 3. अण्णांनी निषेधार्थ कोणता पुरस्कार परत केला व का? उत्तर, समितीत भ्रष्टाचार करणाऱ्यांविषयी अण्णांनी आवाज उठविला. या चौकशीत 42 दोषी आढळले, पण कारवाईत दिरंगाई झाल्यामुळे 1 मे ते 5 मे 1994 या काळात त्यांनी उपोषण केले. अखेर या प्रकरणाच्या निषेधार्थ त्यांनी 1994 साली सरकारला पद्मश्री पुरस्कार परत केला. 4. अण्णांनी कोणापुढे समाजसेवा करण्याचा निर्धार केला? उत्तर, 1975 साली अण्णा आळंदीला गेले. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीपुढे त्यांनी समाजसेवेचा निर्धार केला. 5. अण्णांनी एप्रिल 2011 साली उपोषण का सुरू केले? उत्तर, 4 एप्रिल इसवी सन 2011 रोजी अण्णांनी भ्रष्टाचाराला आळा बसावा म्हणून निर्माण करावयाच्या लोकपाल या पदासाठी जनलोकपाल विधेयकाचा मसुदा तयार करावा, लिखाण चालू करावे आणि त्याचे कायद्यात रूपांतर व्हावे यासाठी उपोषण सुरू केले. प्रश्न दुसरा, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. 1. भारतातील मराठी समाजसेवक म्हणून अण्णा प्रसिद्ध आहेत. अण्णांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई होते. अण्णांनी जनजागृतीची कामे केली आहेत. अण्णांचे आंदोलन हा त्यांच्या दृष्टीने एक इव्हेंट असतो. अण्णांनी आदर्श गावाची संकल्पना मांडली. प्रश्न तिसरा, चूक की बरोबर ते लिहा. अण्णा हे एक शिक्षक होते. चूक, अण्णांनी एकटे चालावे ही भूमिका घेतली. बरोबर, मुंबईतून त्यांच्या कार्याला सुरुवात झाली. चूक, वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. चकित होणे, आश्चर्य वाटणे. जादूगारच्या कला पाहून सगळेच चकित होत होते. अभिमान वाटणे, गर्व वाटणे. अजयची देशसेवा पाहून सगळ्यांना त्याचा अभिमान वाटला. निरोप देणे, सोडून जाणे. गावावरून परत मुंबईला येताना आम्ही सर्वांचा निरोप घेतला. योग्य विरामचिन्हांचा उपयोग करून वाक्य पुन्हा लिहा. विद्यार्थी मित्रांनो, मी इथे तुम्हाला उत्तरं दिलेली आहेत. तुम्ही ती उत्तरे उतरून काढू शकता. म्हणजेच मी डायरेक्ट उत्तर इथे लिहिलेली आहेत. अण्णा म्हणाले, तुला काय हवंय? मी त्याच्या घरी राहील. अरे जरा वेळ थांबा. खालील वाक्य शुद्ध करून पुन्हा लिहा. तुम्हाला ह्या प्रश्न जे विचारलेला आहे याचीही उत्तरं मी इथे डायरेक्ट दिलेली आहेत. पुस्तकात पहा, काही चुकीच्या शब्दरचना आहेत त्या आपण इथे शुद्ध करून म्हणजेच दुरुस्त करून लिहिलेल्या आहेत. ही माळ म्हणजे देहावरचं तुळशीपत्र. तो खूप श्रीमंत आहे. त्याची माझी चांगली मैत्री आहे.
तो फारच जुना प्रसंग आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या 8वीच्या पुस्तकातील हा शेवटचा पाठ आहे. याच्यानंतर वाक्यप्रकार, वाक्यरूपांतर व शुद्धलेखन आणि नमुना चाचणी आहे. ती तर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये तसं सांगा. आणि तुम्ही माझ्या हे सगळ्या 16 पाठांचे जे तुम्ही वाचन केले किंवा माझे व्हिडिओ ऐकले त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.